आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। गेल्या 2 दिवसापासून जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आदरणीय यशोमतीताई ठाकूर आणि मी तसेच तालुका काँग्रेस कमिटीची सर्व पदाधिकारी आम्ही मेळघाटमध्ये सातत्यानं दौरा करत आहोत। प्रत्येक ठिकाणी जे काही मजूर आहेत त्यांचं मुख्य साधन आहे की MREGS आणि ते MREGSचे पैसे जवळपास 7 मास्टरपासून त्यांना दिल्या गेले नाही। जवळजवळ 1.5-3 महिन्यापासून पैसे दिले गेले नाहीत। त्यांची ही जी काही होळी आहे हा अतिशय महत्त्वाचा सण असतो। तो होळी सण त्यांचा आज अंधारात चाललेला आहे। त्यांना पैसे नसल्यामुळे ते काही साहित्य खरेदी करू शकत नाही। आम्ही मग कलेक्टर असतील, कमिशनर असतील यांच्यासोबत आताच दूरध्वनीवरून संपर्क साधला, परंतु त्यांचं म्हणणं आहे की 100 दिवसाचे आम्ही पैसे दिले, त्याच्यानंतरचे पैसे राहिले तर ते मुख्य या लोकांचं कामच फक्त त्या रोजगार हमीवर असल्यामुळे त्यांचे 3 महिन्याचे पैसे राहिलेले आहे एकेकाचे। म्हणून आम्ही शासनाला विनंती करतो की या आदिवासी बांधवांची जी होळी आहे ती होळी अंधारात जाऊ नये, त्यांना सण साजरा करता यावा, कारण त्यांच्या जीवनातील अतिशय मोठा सण हा होळीचा असतो। त्यांनी तो खुशीनं करावा यासाठी लवकरात लवकर पैसे त्यांना त्यांची मजुरी उपलब्ध करून द्यावी। MREGSचा कायदा बदलला। MREGSला आता रामजी म्हणतात। रामजी म्हणतात तर शेवटच्या नारायणापर्यंत त्या ठिकाणी धनलक्ष्मी पोचली पाहिजे की नाही पोचली पाहिजे। इथं आज आम्ही 2 दिवसापासून आदरणीय खासदार आहे, युवक काँग्रेस आहे, तालुका काँग्रेस कमिटी आहे, सगळेजण नगर परिषद आहे, सगळेजण मिळून आम्ही गावोगावी भेटी देतो आहे, शुभेच्छा देतो आहे, तिथं मेघनाथ बाबाचं दर्शन करतो आहे। पण गरिबाच्या डोळ्यांमध्ये पाणी आहे, गरिबांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत आणि कळकळीने एवढंच सांगताय की 7 मास्टर आमचे अजून थांबले आहेत। 1500 रुपये देतात आणि बाकीचे रुपये थांबवून देतात। काही लाडक्या बहिणी भेटल्या, त्यांचे पैसे आलेले नाही आहेत। म्हणजे गरिबांना करायचं तर काय करायचं आणि सरकार करतंय तर काय करतंय। MREGSचा कायदा बदलून या पूर्ण गरीब जनतेवर त्यांनी एक खूप मोठा हातोडा मारलेला आहे। जिथं 300 दिवस काम मिळत होतं तिथे आता 125 दिवस काम मिळणार आणि तेही एका मास्टरवर। जे निषेध आहे, केंद्र सरकारचा निषेध आहे या सगळ्या गोष्टींमध्ये आणि सरकारचं पूर्ण दुर्लक्ष आहे। कुठं AIच्या गोष्टी करतायत। अरे इथं येऊन बघा मेळघाटामध्ये काय परिस्थिती केलेली आहे। मी पालकमंत्री असताना मेळघाट हाट म्हणून एक कार्यक्रम सुरू केला होता। कुठं बचत गटांचं, त्याचंही पूर्ण सगळं व्यापारीकरण करून टाकलं आणि सगळ्या व्यापाऱ्यांच्या हातात दिलेलं आहे। ते सगळं दुर्लक्ष आहे। ना डॉक्टर आहेत, ना औषधं आहेत, ना पगाराचे पैसे आहेत। सरकारचा निषेध या ठिकाणी। होळीच्या दिवसाला पण गरिबाचे पैसे ते लोक हिसकत आहेत। कलेक्टर कमिशनरचे पगार कसे 1 तारखेला होतात, मग गरिबाचे का होत नाहीत हा प्रश्न आहे आणि ह्याच्यावर हल सरकारने शोधावाच लागेल, नाही तर आमचा आक्रमक पवित्रा राहील।